बाबासाहेबांचं खूप परिश्रम करून समाजाचं काम करून वर चढते वेळच एक एक पायरीवर आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी हात स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला मुक्कामी जो 13 ऑक्टोबर 1935 साली आवाहन केलं आणि त्या आव्हानाला साथ देत साऱ्या समाजाचे लोक त्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले. आम्ही ज्या देवांना पूजत होतो, मनोभावे सेवा करत होतो त्यांची, आणि त्या देवाने आम्हाला काही दिलं नाही. बाबासाहेबांना त्या देवाच्याच भक्तांनी जागोजागी छळलं आणि बाबासाहेबांनी असा संकल्प केला की मी या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही, असं आवाहन केलं. बाबासाहेबांनी जेव्हा अधिवेशनाला सुरुवात केली, बाबासाहेब जेव्हा स्टेजवर उभे राहून बोलू लागले तर बाबासाहेबांचा संदेश होता, जुने कामं सोडा, सन्मानाने जगा, लाचारी पत्करू नका. मला याची जाणीव आहे की आपली गरिबी आहे, परंतु स्वच्छ राहा, निर्मळ राहा, इतर जसे लोक राहतात तसे. मुलांना शाळेत पाठवा, मुलांना शाळेत पाठवा. कोणताही देव असा म्हटला नाही आम्हाला की मुलांना शाळेत पाठवा, मुलांना शिक्षण द्या, दर्जेदार शिक्षण द्या, मुलांना चांगले कपडे घाला, चांगले दप्तर घ्या. पण बाबासाहेब मात्र म्हणले की तुम्ही आधी मुलांना शिकवा. 35 पासून बाबासाहेबांनी 56 पर्यंत प्रबोधन केलं, म्हणजे जवळजवळ 21 वर्ष. आपली धम्म परिषद आज 21 वर्ष पूर्ण होत आहे. बाबासाहेबांनी देखील 21 वर्ष प्रबोधन केलं. समाज सारा अडाणी होता, शिक्षणाचा गंध देखील नव्हता. आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेब प्रबोधन करायचे तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचं ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मिटिंगी असेल, कुलाबा असेल, पुणे असेल, कोकण असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी 35 पासून ते 56 पर्यंत बाबासाहेबांनी प्रबोधन केलं. आणि सारे समाजाचे लोक बाबासाहेबाच्या मागे लागले की बाबासाहेबच आता आमचे देव. हळूहळू हळूहळू देव सोडू लागले. आणि जेव्हा बाबासाहेबांना असं समजलं की आता हीच योग्य वेळ आहे, हीच आता योग्य वेळ आहे धर्मांतर करायची. नागपूरमध्ये जे काही कार्यकर्ते होते, त्यांचे सदन कार्यकर्ते होते, बाबासाहेबांनी गोडबोले नावाचे कार्यकर्ते होते, त्यांना संदेश पाठवला, तार पाठवला की गोडबोले, नागपूरमध्ये मला धर्मांतर करायचं आहे. नागपूरची मंडळी तयारीला लागली. बाबासाहेब ज्या प्रमाणे त्या जागी दीक्षाभूमीवर जे धर्मांतर करायचं होतं, मग वामनराव गोडबोले असतील, खोब्रागडे असतील, आवळेबाबू असतील, अनेक फुलझेले असतील, अनेक कार्यकर्ते त्या वेळचे कार्यकर्ते होते. त्यांनी जागा शोधली
बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला नागपूरच्या जवळ बी नको आणि दूर बी नको, अशी मध्यम जागा शोधा. अंबाझरी या ठिकाणी जागा होती, सरकारी जागा शोधायचं सांगलं होतं बाबासाहेबांनी. अंबाझरी ज्या ठिकाणाहून नाग नदीचा उगम होतो त्या नाग नदी अंबाझरीला जागा होती. फार दूर दिसल्यामुळं कार्यकर्त्याने ती नाकारली आणि आता जी दीक्षाभूमी आहे ती सरकारी जागा होती. त्या सरकारी जागेचा रीतसर कायद्याप्रमाणे लेटर घेतला आणि बाबासाहेबांना सांगितलं की साहेब आम्ही ही जागा शोधलेली आहे, सरकारी जागा आहे, रीतसर जागा आपल्याला लेटर मिळालेलं आहे. बाबासाहेबांनी तारीख दिली 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करायचं आहे. बाबासाहेब तारीख दिल्यामुळं सारे कार्यकर्ते कामाला लागले. बाबासाहेब 13 तारखेला सकाळी आले. वैराळे नावाचे कार्यकर्ते, विश्वासू कार्यकर्ते होते, तेही सोबत होते, माईसाहेब सोबत होते आणि सेवक देखील सोबत होते. विमानतळावर गाडी घेऊन येण्यासाठी गोडबोले, वामनराव गोडबोले यांना घेऊन गाडी घेऊन ये असं सांगितलं होतं. आणि सकाळी जेव्हा विमान आलं, विमानतळावर जाऊन बाबासाहेबाला घेऊन आले. श्याम हॉटेल नागपुरामध्ये एक त्या काळी फार मोठं नवाजलेलं होतं आणि बाबासाहेब हमेशा जेव्हा जेव्हा यायचे ते त्या श्याम हॉटेलमध्ये राहायचे. बाबासाहेब श्याम हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर प्रमुख कार्यकर्त्यांची एक मीटिंग संध्याकाळी लावली. ती 10 वाजेपर्यंत चालली मीटिंग. आणि बाबासाहेबांनी वैराळे साहेबाला सांगितलं की बा तुम्ही दीक्षाभूमीवर जा आणि कशी व्यवस्था केली ती पहा. वैराळे साहेबांनी रिपोर्ट दिला की तुम्ही जसं सांगितलं तसंच कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे. 10 वाजल्याबरोबर बाबासाहेब म्हणतात, गोडबोले जा आता तुम्ही, 10 वाजले, सकाळी लवकर उठा. मी लवकर तयार होतो, सकाळी गाडी घेऊन श्याम हॉटेलच्या गेटला लावा. बाबासाहेब 9:30 वाजता श्याम हॉटेलमधून निघाले आणि दीक्षाभूमीच्या रस्त्याला लागले. बाबासाहेब दीक्षाभूमीवर आले. लाखो लोकांची गर्दी, 5 लाख लोकांच्या वर दीक्षाभूमीवर दीक्षा घेण्यासाठी आतुरत लोक होते. कार्यकर्त्यांनी मेन गेट मधून न आणता बाबासाहेबांना पाठीमागच्या दारातून घेऊन आले. कारण एवढी गर्दी होती की बाबासाहेबांचं दर्शन घेतच चेंगराचेंगरी बी होऊ शकते असं कार्यकर्त्याला वाटल्यामुळं पाठीमागच्या दरवाजाने आणली. बाबासाहेबांना स्टेजवर आणलं. एक एक पायरी बाबासाहेबवर चढू लागले. बाबासाहेबांच्या पायाला व्याधी होती, जखम होती. बाबासाहेबांचं खूप परिश्रम करून, समाजाचं काम करून वर चढते वेळचं एक एक पायरीवर आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी हात दाखविल्याबरोबर 5 लाख लोकांनी हात वर केले. बाबासाहेब म्हणतात, कोणाकोणाला बुद्ध धर्म घ्यायचा आहे, हिंदू धर्म कोणाला सोडायचा आहे. साऱ्या लोकांनी वर हात केले. बाबासाहेबांनी एक भगवान बुद्धाचा स्टेजवर पुतळा होता. बाबासाहेबांनी पुष्प ठेवले, 3 वेळेस खाली प्रणाम केला, दोन्ही हात जोडले, आपल्या छातीला लावले. बाबासाहेब गुडघ्यावर बसलेले आहेत, दोन्ही हात जोडून प्रणाम करतात, पंचांग प्रणाम करतात. सरदार संपन्न उपासक उपासिकांनो, तुम्हाला अनेक वेळा भिक्खू संघ, भिक्षू सांगतात, धम्मगुरू सांगतात की पंचांग प्रणाम असा बाबासाहेबांनी केला. आम्हाला काय करायचं,
आम्हाला का करू नये, आम्ही का करू नये. हा पंचांग प्रणाम. बाबासाहेबांनी बाजूला बाबासाहेबांच्या वडिलांचा फोटो ठेवला होता. बाबासाहेबांच्या वडिलांच्या फोटोला पुष्पहार घातला आणि बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. 5 लाख लोकांना दीक्षा दिली. 5 लाख लोकांना दीक्षा दिली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही किती जण पाळतो माहित नाही. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्याच्या नंतर धम्म दीक्षाचे सोहळे अनेक झालेले होते. चंद्रपूरचा दीक्षाभूमीचा सोहळा झाल्याच्या नंतर तुम्ही खूप पूर्णवाले भाग्यवान आहात की ज्या धम्मगुरूंनी बाबासाहेबांना दीक्षा दिली ते गुरु आपल्या पूर्णेमध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणी दीक्षा देतात, बुद्ध धम्माची दीक्षा देतात आणि हजारो लोक बुद्ध धर्म सोडून बुद्ध धम्म साठी दीक्षा घेण्यासाठी धावत पळत तुमच्या पूर्णेमध्ये येतात. आज तेच तरंग 21 वर्षापासून आपण ते तरंग आजही जिवंत आहे. काल पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नगरामधून जेव्हा भिक्खू संघ जात होता, 3 महिन्याचे मुलं 3 महिन्याचे बाळ भिक्षूंचं स्वागत एक फूल देऊ लागले. ते 70-80 वर्षाचा उपासक उपासिका देखील फुलांची गर्दी काय श्रद्धा येईल. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला दिसत नाही. पूज्य बदंत उपगुप्त माझे गुरु आहेत. 1988 पासून माझा त्यांचा संबंध आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांच्यासोबत मी जात असतो. थायलंडला गेलो, श्रीलंकेला गेलो. परंतु महाराष्ट्रामध्ये जी श्रद्धा एक गुण आहे. श्रद्धा ही गुण आहे आणि तो गुण जेव्हापासून चंद्रमुनी गुरु या ठिकाणी येऊन पूर्ण नगरीमध्ये येऊन आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देतात, तेच तरंग आज देखील मला त्या ठिकाणी दिसलेले आहे. एवढी गर्दी, एवढी श्रद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसत नाही. तेच तरंग उपगुप्तजी त्यांनी तेवढ ठेवलेले आहेत आणि त्यांना तुम्ही एवढी साथ देता. असा गुरु पुन्हा होणं शक्य नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक देशासोबत संबंध जोडणारा जर धम्मगुरू असेल तर फक्त एकच दिसतात उपगुप्त भंतेजी. एकच मला दिसतात की उपगुप्त भंतेजी. अनेक देशासोबत संबंध ठेवून समाजाचं कसं भलं होईल, समाजाला कसं पुढे नेता येईल, रात्रंदिवस ते आपल्यासाठी खपत आहे. काय गरज आहे? अजिंठ्याला 74 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी पाली विद्यापीठ, किती कष्ट किती घ्यावे लागतात. भिक्खूची अशी त्यांनी फळी निर्माण केलेली आहे. ज्यांच्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे. आज महाराष्ट्रात त्यांचे जे काही भिक्षू झालेले आहेत, त्यांचे चेले आहेत, सुंदररित्या काम करत आहेत. कुठलाही गालबोट लागत नाही त्यांच्या कार्याला. असे देश त्यांचे चेले काम करत आहेत. मग पयाबोधी असतील, पयानंद असतील, अनेक भिक्षू त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि करत आहेत. आजही त्यांच्याकडे 4-5 मुलं आजही पुढचे भिक्षू होण्यासाठी आज ते प्रशिक्षण घेत आहेत. पय्यावंश भंतेजी हे देखील त्यांच्याच तालमीत आपण पाहतो आहे. बेंगलूरचे भंतेजी, ना भाषा ना मराठी शिक्षण. आज अजिंठ्याचा प्रोजेक्ट
सांभाळत आहेत. कोरोनाच्या अगोदर त्या ठिकाणी एक भिक्षू, सिकंदराबादचे भिक्षू होते, त्या ठिकाणी मला सेवा करण्यासाठी पाठवलं आणि बौद्धी धम्माला थायलंडला 3 महिन्यासाठी त्यांनी वर्षवासाच्या काळात पाठवलं. अनेक भिक्षू निर्माण करण्याची त्यांची जी कुवत आहे, ती कुवत मला एकाही भिक्षू मध्ये दिसत नाही. असे भिक्षू जगणं, असे भिक्षू त्यांचं आयुष्य वाढणं, असा त्यांना एक त्यांच्यामध्ये एक गुण आहे. ते गुण त्यांचा दुगणित हो, त्यांचं जीवन मंगलमय हो, त्यांचं आयुष्य वाढो, समाजाची उन्नती हो, त्यांचं स्वस्थ जीवन राहो. हे भिक्षू शरणानंद भंतेजी याच ठिकाणी आले होते 4 वर्ष अगोदर, 2-3 वर्ष अगोदर. बिमार झाले होते, पाय सुजले होते, चक्रा येऊ लागल्या. भंतेजीला सहज म्हणलं दोन्ही हात जोडून, भंतेजी, या भंतेजीला डॉक्टर सिद्धार्थ जोंधळेकडे घेऊन जाऊ का? जा म्हणले ताबडतोब लगे घेऊन. 3 महिने सिद्धार्थ जोंधळेने पलंगावर ठेवून त्यांची जी सेवा केली, ते आज भंतेजी आपल्यापासून प्रवचन देण्यासाठी देखील उपस्थित आहे. 1 महिना माझ्याकडे होते, 3 महिने 4 महिने त्यांच्या दवाखान्यामध्ये सेपरेट त्यांना एक रूम देऊन त्यांची सेवा केली. असे काही आपल्या समाजामध्ये खूप खूप चांगले चांगले माणसं आहेत. धम्माला पुढे नेण्यासाठी त्यांचे दान देखील आपल्या कालच सांगितलं, एका वार्डातून 2-2, 3-3 लाख रुपये जमा करून देता तुम्ही. एवढी धम्म परिषद दाभड महाविहाराच्या नंतर आपली धम्म परिषद सुंदररित्या नियोजित प्रमाणे असे सुंदर नियोजन उपगुप्ताच भंतेजीचं आहे. आणि म्हणून मी जास्त न बोलता याच ठिकाणी थांबतो. पूज्य भदंत बोलणार आहेत, त्यांना मी माझा वेळ देतो. सर्वांच मंगल हो, सर्वांच कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो. मंगल हो, मंगल हो, मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.